नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही सकाळी उठलात, स्वयंपाकघरात गेलात, चहा बनवायला गॅस पेटवला आणि अचानक आठवलं गेल्या महिन्यात सिलेंडर भरताना ₹60 जास्त गेले. आधीच घरखर्च वाढलेला, महागाई वाढलेली आणि आता गॅसही महाग. आपण लगेच विचार करतो, सरकारने दर वाढवले असतील किंवा तेल कंपन्यांनी किंमत वाढवली असेल. पण खरं कारण काय आहे माहीत आहे का? एक असं युद्ध जे भारतापासून जवळपास 5,000 किलोमीटर दूर चालू आहे, इराणमध्ये. आणि त्या युद्धाचा ज्वाळा आज थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एक युद्ध, एक छोटासा समुद्री मार्ग आणि त्याचा थेट परिणाम भारतीय किचनवर कसा होतो. चला मग सुरुवातपासून संपूर्ण कथा समजून घेऊया. सर्वप्रथम आपण भावनांपेक्षा आकड्यांकडे पाहूया. 7 मार्च 2026 हा दिवस अनेक घरांसाठी साधा नव्हता, कारण त्या दिवशी घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत ₹60 वाढ जाहीर झाली. पहिल्या नजरेत ₹60 फार मोठी रक्कम वाटत नाही, पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. कमर्शियल LPG सिलेंडर जो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोटे व्यवसाय वापरतात तो तर ₹115 महाग झाला. म्हणजेच स्वयंपाकघरापासून ते हॉटेलपर्यंत या दरवाढीचा परिणाम सर्वांवर होणार होता. आजची परिस्थिती बघितली तर दिल्लीमध्ये एक घरगुती सिलेंडर जवळपास 913ला मिळतो. मुंबईमध्ये त्याचीच किंमत 912.5 इतकी आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे ₹60 म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? पण जरा शांतपणे हिशोब करून बघा. जर एका घरात वर्षभरात सरासरी 12 सिलेंडर वापरले जात असतील तर या वाढीमुळे त्या कुटुंबाला ₹720 जास्त खर्च करावे लागतील फक्त स्वयंपाक करण्यासाठी. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा खर्च छोटा नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 6 वर्षात ही सर्वात मोठी एकाच वेळची LPG दरवाढ आहे. याचा परिणाम लगेच दिसायला लागला. काही शहरांमध्ये लोकांनी पॅनिक बुकिंग सुरू केली. लोकांना भीती वाटू लागली की पुढे किंमत अजून किती वाढेल. काही घरांमधून तर एकाच वेळी 4-5 सिलेंडर बुक केले जाऊ लागले. यामुळे परिस्थिती अशी झाली की सरकारला रिफिल बुकिंगवर काही मर्यादा लावा लागल्या. पण तरीही एक मोठा प्रश्न अजूनही उभाच आहे. गॅस इतका अचानक महाग का झाला? याचं खरं उत्तर मिळेल जर आपण भारताकडे नाही तर मध्य पूर्वेकडे पाहिलं तर. कारण तिथे घडणाऱ्या घटनांचा आपल्या स्वयंपाकघरांशी थेट संबंध आहे. 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस जगाच्या राजकारणातला एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. कारण या दिवशी मध्य पूर्वेत अशी घटना घडली ज्याने जगभरात तणाव, भीती आणि आर्थिक धक्का निर्माण केला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केले आणि या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी मारले गेले. हा इराणसाठी फक्त एक हल्ला नव्हता, तर त्यांच्या सत्तेवर आणि प्रतिष्ठेवर थेट आघात होता. म्हणूनच इराण शांत बसणार नव्हतंच. काही तासातच इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेच्या मिडल ईस्टमधील मिलिटरी बेसेसवर हल्ले केले, इस्रायलवर मिसाईल स्ट्राईक केले आणि गल्फ देशांमध्ये तणाव झपाट्याने वाढू लागला. जगभरातील न्यूज चॅनल्सवर एकच प्रश्न, हा संघर्ष आता मोठ्या युद्धात बदलणार का? पण या सगळ्यात इराणने घेतलेला सर्वात धोकादायक निर्णय होता स्ट्रेट ऑफ हॉर्मझ बंद करण्याची धमकी. हा निर्णय फक्त युद्धाचा नव्हता, तर जगाच्या अर्थव्यवस्थेला थेट आव्हान देणारा होता. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मझ इतका महत्त्वाचा का आहे? हा इराण आणि ओमान यांच्यामध्ये असलेला एक अरुंद समुद्री मार्ग आहे. सर्वात अरुंद ठिकाणी तो फक्त 34 किलोमीटर रुंद आहे. पण आश्चर्य म्हणजे दररोज जवळपास 2 कोटी बॅरल तेल याच मार्गातून जगभर पाठवलं जातं. म्हणजेच जगाच्या एकूण तेल व्यापाराच्या जवळपास 20% तेल इथून जातं. सौदी अरेबिया, UAE, इराक, कतार या सगळ्या देशाचं तेल याच मार्गातून जगभर पोचतं. म्हणजे जर हा मार्ग बंद झाला तर जगभर तेलाचा पुरवठा अचानक कमी होईल आणि त्याचा परिणाम जगभर पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढतील. आणि तेच घडलं. फक्त एका आठवड्यात आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 16 ते 19% वाढल्या. जगभरातील बाजारे हादरले आणि अनेक देशांमध्ये महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या युद्धाचा भारताशी नेमका काय संबंध? पहिल्या नजरेत पाहिलं तर वाटेल हे युद्ध हजारो किलोमीटर दूर मध्य पूर्वेत चालू आहे, मग भारतावर त्याचा परिणाम होणार? पण वास्तव खूप वेगळं आहे. कारण भारत आपल्या LPG गरजेपैकी जवळपास 60% गॅस आयात करतो आणि या आयातीपैकी मोठा भाग
जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गापैकी एक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या अरुंद पण अत्यंत रणनीतिक मार्गातून भारतात पोहोचतो. हा मार्ग इतका महत्त्वाचा आहे की जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस पुरवठा याच मार्गातून जातो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्या घरात येणारा LPG गॅस कदाचित हजारो किलोमीटरचा प्रवास करून याच युद्धग्रस्त समुद्री मार्गातून भारतात पोहोचलेला असतो. आता कल्पना करा, जर या भागात युद्ध वाढलं किंवा जहाजांच्या वाहतुकीवर मोठा धोका निर्माण झाला तर सर्वात आधी काय होईल? आपली जहाजे तेल आणि गॅसच्या किमती वाढतील, कारण पुरवठा कमी होईल आणि धोका जास्त वाढेल. याचा थेट परिणाम भारतावर होतो. भारताला मग तेल आणि LPG जास्त किमतीत आयात करावं लागतं. तज्ज्ञांच्या मते जर हा तणाव असाच वाढत राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत $100 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. आणि जर असं झालं तर परिणाम फक्त गॅस सिलेंडरच्या किमतीवरच होणार नाही, याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. रुपया घसरू शकतो, इम्पोर्ट महाग होईल, खते महाग होतील, शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्च वाढेल आणि शेवटी आपण रोज खाणारं अन्नधान्यही महाग होऊ शकतं. म्हणजे हजारो किलोमीटर दूर सुरू झालेलं युद्ध तुमच्या घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोचतं. पण मित्रांनो, या सगळ्या चिंताजनक परिस्थितीत एक सकारात्मक बाजू देखील आहे. भारत सरकारने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही महत्त्वाचे आणि रणनीतिक निर्णय घेतले आहेत. आज भारत फक्त एका किंवा 2 देशांवर अवलंबून नाही. सध्या भारत 40पेक्षा जास्त देशांकडून कच्चे तेल आयात करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत सरकारने आपली आयात धोरण बदलायला सुरुवात केली आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या धोकादायक समुद्री मार्गातून येत होतं. पण आता भारताचा प्रयत्न आहे की जवळपास 75% तेल हॉर्मुझच्या बाहेरच्या मार्गामधून आणावं. म्हणजे जर त्या भागात युद्धामुळे अडथळे आले तरी भारताची तेलपुरवठा साखळी पूर्णपणे बंद पडणार नाही. याशिवाय सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल गॅस कंट्रोल ऑर्डर लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार सरकारने स्पष्ट केलं आहे की घरगुती LPG गॅस, CNG वाहनांसाठी वापरला जाणारा गॅस यांना 100% पुरवठा कायम ठेवला जाईल. म्हणजे सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यावर कमीत कमी परिणाम व्हावा याची काळजी घेतली जात आहे. पण दुसरीकडे काही उद्योगांना आणि औद्योगिक क्षेत्रांना गॅस पुरवठा कमी केला जाऊ शकतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. सरकारचा पहिला प्राधान्य सामान्य नागरिक आणि किचन. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारताकडे 45 ते 50 दिवसाचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. याचा अर्थ अचानक संकट आलं तरीही भारत लगेच अडचणीत येणार नाही. पण जर हे युद्ध जास्त काळ चाललं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे बंद झाला तर पुढील काही महिन्यात ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. आणि मग त्याचा परिणाम फक्त गॅस आणि पेट्रोलवरच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसू शकतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं एक युद्ध, एक समुद्री मार्ग आणि त्याचा परिणाम थेट भारतीय स्वयंपाकघरावर कसा होतो. जगात घडणाऱ्या घटना आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असल्या तरी त्याचा परिणाम मात्र आपल्या रोजच्या आयुष्यावर होत असतो. कधी पेट्रोल महाग होतं, कधी गॅस सिलेंडर महाग होतो आणि कधी अन्नधान्यांचे दर वाढतात. म्हणजेच जगातील राजकारण, युद्ध आणि व्यापार हे सगळे थेट आपल्या घर खर्चावर, अन्नधान्यावर आणि जीवनावर परिणाम करतं. जर तुम्हाला या व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या भाषेत जगातील मोठ्या घटनांचं विश्लेषण पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा, कारण आजच्या काळात माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.